रामकृष्ण हरी माऊली. मित्रांनो, माऊलींचा पालखी बसताना 16 अवघे 2 दिवस बाकी आहे. तुम्ही जर बघितलं तर जे तयार झाली मस्तपैकी, ज्या रांगा वगैरे लागणार दर्शनासाठी त्यासाठी प्रॉपर शेड वगैरे केले. कारण पाऊस प्रचंड चालू झाला आहे आळंदीमध्ये सुद्धा. कारण पुण्यामध्ये आता पावसाने हजेरी लावली. मुंबईमध्ये तुम्ही बघितलं खूप सारा प्रचंड पद्धतीचा पाऊस हा झाला आहे. आणि इंद्रायणी नदी जर बघितली तर तुमच्या लक्षात येईल की अशा पद्धतीने सध्या वाहते. कारण मध्ये काही व्हिडिओ खूप व्हायरल झाले होते लोकांच्या, प्रदूषित असं पाणी वगैरे त्याच्यावरती होतं फेसाळलेलं. तर ते आता कुठेतरी बंद आले. पण अजून गटावगत तर पाणी आहेच. म्हणजे ते कुठेतरी लवकर स्वच्छ व्हायला पाहिजे. एक तर पूर आला पाहिजे नदीला, जेणेकरून ह्या गोष्टी थांबतील आणि स्वच्छ सुंदर पाणी भेटेल. अशा पद्धतीने काम झालंय. प्रशासनाने सगळं दाखवली. हे बघा, अशा पद्धतीचं काम आतापर्यंत आळंदीमध्ये तर झालंय. आणि इकडे जर बघितलं तर विजयस्तंभ आणि सिद्धपेठ तुम्हाला इकडे दिसेल. मदत केली. आता डायरेक्ट वरतीवरूनच आपल्याला जावं लागेल. नदीच्या कडेला नाही जाता यायचं, कारण हे असं लावलंय, बॅरिगेट्स लावले ते असे. हे बघा वातावरण बघा नदीचं, इंद्रायणी नदीचं. हे बघा असं विषय सध्या मित्रांनो इंद्रायणी नदी. हे बघा आतमध्ये दर्शनसाठी निघालं आणि एवढा बेकार पाऊस चाललाय. आणि त्यात असं फसव्या वाटाने आलोय की डायरेक्ट इकडे येऊन ब्लॉकच झालं. इकडे काही चान्सच नाही, डायरेक्ट बंद. म्हणजे असं पण होतं मित्रांनो, सध्या रस्त्यांचे काही चुकामुक समजत नाही काय विषय चाललाय. आता मला पुन्हा इथून जावं लागणार. हे बघा बेकार पाऊस, छत्री सुद्धा बसत नाही इथं. म्हणजे अशी कंडिशन आहे आता. झालं मित्रांनो, अशातून जायचं म्हणजे पूर्ण भिजायचं, तयार ठेवायचं ऑप्शनच नाही. ऑप्शन आळंदीच्या मुख्य मंदिराकडे रस्ता राहतो ना, तर शिवतेज चौकामध्ये आले ना तर तुम्हाला जय गणेश दुकान दिसेल. आणि ते आता मी आलोय. तुम्हाला ॲक्च्युली वारकरी पोशाख मला परिधान करायचा होता. तर बघा आता आपण बघू शकतो की अशा पद्धतीने आहेत या ठिकाणी. हे काका या ठिकाणी ते अवेलेबल करून देतात. आणि विशेष यांच्याकडे धोतर खूप भारी भेटतं, बरोबर ना. धोतर स्पेशली मिळून जातं यांच्याकडे. ओके, असं दुकान यांचं. तर सगळं सामान यांच्याकडे अवेलेबल आहे. टोटल वारीचं उपकरणं वगैरे, प्रॉपर टोप्या वगैरे सगळं. हे बघा मित्रांनो, आता कुठेतरी पाऊस थोडा उघडला आहे. जर तुम्ही वातावरण बघितलं नाही, हे बघा विषय. हे बघा इकडे वारकरी संप्रदायातले भक्त भाविक या ठिकाणी येतात दर्शनाला. हे बघा वारीची तयारी. ते चप्पल स्टँड आहे भावांना इथं. तर आळंदीच्या इथं आलो आहे. पोलिसांचे बॅरिकेड्स वगैरे रेडी आहेत, सगळं तयारी चालली आहे जोरदार. हे बघा, हे बघा वापर वारकरी बघायचे का तुम्ही. लोक बघा आजचं वातावरण जर बघितलं ना आळंदीचं, तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने आता चालू आहे. आळंदीच्या मुख्य मंदिरामध्ये आलो आहे आपण. जर बघितलं तर मुख्य मंदिर आहे आणि सध्याची कंडिशन अशी आहे बघा मित्रांनो. आत्ता पण दर्शनासाठी किती रांगा लागल्या बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने अजूनही दर्शनासाठी रांगा लागल्या. सारे भाविक भक्त या ठिकाणी आजही आळंदीमध्ये येतात. ते कारण की 2 दिवसावरती पालखी बसताना 16 आला आहे. तुम्ही जर बघितलं तर अशा पद्धतीने या ठिकाणी आजचं माऊलींचं या ठिकाणी रूप या ठिकाणी झाली दिसतं. आणि पावसाला पण सुरुवात होती. प्रचंड पद्धतीने पाऊस येतोय, मध्ये मध्ये थोडंसं उघडतोय की लगेच चालू होतं. म्हणजे हे सध्याचं स्वरूप या ठिकाणी आळंदीमध्ये झालं आहे. 2 शब्द सुंदर पद्धतीचा प्रत्येकजण फोटो कॅप्चर करते आपल्या मोबाईलमध्ये. प्रत्येकाला आपल्या आठवणी जतन करायचं ते. कारण हा सोहळा पुन्हा नसतो. वर्षातून एकदा येणारा सोहळ्यासाठी प्रचंड पद्धतीने भाविक या ठिकाणी गर्दी करत असतात. झाले संतांचे दर्शन. नरसिंह स्वामी महाराज की जय. श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की. काळ भैरव अष्टभैरव नाथ महाराज की. दुर्गा प्रचंड जगद्गुरु जगन्माता की. सर्वे देवेभ्यो नमो नमः. वासुदेव हरी पांडुरंग हरी. भक्तीची ओढ या ठिकाणी अशा पद्धतीने चालू आहे आता आळंदीमध्ये. आपण जर बघितलं तर अशा पद्धतीने प्रत्येक भक्तजण आपापल्या पद्धतीने देवाचा एक मागोबा करत असतो, देवाची आराधना करत असतो. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते, प्रत्येकाची दर्शन पद्धत वेगळी असते, भक्ती वेगवेगळी असते. परंतु ही भक्तीचा कल्लोळ या ठिकाणी आज आळंदीनगरमध्ये होतोय. पाऊस असूनही प्रचंड पद्धतीने गर्दी व्हायला लागली या ठिकाणी. कारण कसं आहे, भक्ती ही कमी झाली नाही पाहिजे. आणि श्रद्धा आपल्या माऊलींची प्रॉपर पद्धतीने ज्ञानेश्वराचं पारायण चालू आहे या ठिकाणी. चला चला.
पिंपळाचं झाड आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, आळंदीच्या इंद्रायणी घाटावरती आलोय आता आपण. वातावरण बघा इथलं. आत्ता कसं पाऊस उघडल्यानंतर प्रसन्न वातावरण असतं. थोडा पाऊस चालूच आहे नॉर्मली. असं थोडा उघड झाप केली तर बरं वाटतं थोडंसं. नाही तो कंटिन्युअस चालूच असतो तो. हे बघा विठ्ठल रुक्मिणी, विठ्ठल आपला सावळा विठ्ठल सावळे रुक्मिणी, एक नंबर वातावरण. हे बघा नदीला पाणी पण वाढलंय मित्रांनो आता. पाऊस थैमान घालणार आहे आणि पाऊस येतोच आहे, त्याच्यामुळे प्रचंड पद्धतीनं नदीला पाणी येणार आहे. तर थोडं फेसळलेल्या पाण्यावरती काहीतरी केलं पाहिजे प्रदूषित. थोडंसं शुद्ध पाणी आलं तर टेन्शन मिटणार भावांना. आणि एकंदरीत सगळं असं वाडीचा जो काही सोहळा आहे तो पालखी प्रस्थानचा एकदम भारी होणार आहे. तर मित्रांनो एकंदरीत आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्की सांगा. आवडलं तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला पुन्हा व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जे रामकृष्ण. आता ना ग्रंथवाज ज्ञानेश्वरच्या अपोजिट साईडला आपण इथं आलो आहे. तर किती बेकाल पाणी आहे बघा आता सध्या. 5 टन सोळा एवढं अवघ्यात जवळ आलं आहे. आणि हे असं असेल तर कसं होणार आहे मित्रांनो. कुठेतरी शुद्धता टिकली पाहिजे बघा. हे केमिकलचं पाणी जाऊ थोडंसं कुठेतरी काळजी घेतली पाहिजे.